रास्त तर राष्ट्रवादी कुणाची याबाबतचा फैसला सध्या केंद्रीय निवडणूक आयोगासमोर होत आहे। शरद पवार गटानं राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचा दावा फेटाळलाय। अजित पवार गटानं सादर केलेली शपथपत्र बोगस आहेत असा दावा शरद पवार गटानं केलाय। अजित पवारांनी मृत व्यक्तीची शपथपत्र जोडल्याचा दावा शरद पवार गटानं केला। तर मृत व्यक्तीच नव्हे तर त्याच्या मुलाचं शपथपत्र जोडल्याचं अजित पवारांच्या वकिलांनी निदर्शनास आणलंय। निवडणूक आयोगाकडील सुनावणी सुरू होण्यापूर्वीच राष्ट्रवादी शरद पवार गटानं मोठी खेळी केली आहे। अजित पवार गटातील राष्ट्रवादीच्या आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्षांना द्यावे अशी मागणी जयंत पाटील यांनी सुप्रीम कोर्टात दाखल याचिकेतून केली आहे। या संदर्भात सुनावणी 9 ऑक्टोबरला होणार आहे। वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीत सहभागी करून घेण्याबाबत राहुल गांधी आणि शरद पवार यांच्यात चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। राज्यातील छोटे पक्ष इंडिया आघाडीत सहभागी होऊ इच्छितात अशी माहिती पवारांनी दिल्याचं समजतंय। तर महाराष्ट्र कृषी फेस्टिव्हलला हजर राहण्यासाठी शरद पवारांनी यावेळी राहुल गांधींना निमंत्रण दिलंय। शिवसेनेच्या प्रकरणात निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टाची भूमिका स्पष्ट असल्याचं मत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मांडलंय। त्यामुळे राष्ट्रवादीबाबत आयोगाच्या सुनावणीवर जास्त चर्चा करण्याची गरज नसल्याचं त्यांनी सांगितलं। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार गटाकडेच राहणार असं वक्तव्य लातूरमध्ये अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांनी केलंय। राष्ट्रवादी पक्षाकडे सर्वाधिक आमदार पदाधिकारी असल्यानं पेपर फुटायचा प्रश्नच येत नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। कोविड घोटाळ्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती आरोप केले। कोविडनं मृत्यू होत असताना ठाकरे घरात बसून नोटा मोजत होते अशा शब्दात शिंदेंनी जोरदार हल्ला चढवलाय। नांदेड मृत्यू प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी उद्धव ठाकरेंनी केली आणि त्यावर बोलताना शिंदेंनी ठाकरेंना झारेवर धरलं। नांदेड जिल्हा रुग्णालयात 24 तासात 24 मृत्यू प्रकरणी चौकशी समितीनं क्लीन चिट दिली आहे। मृत्यू झालेल्यांमध्ये पोषणाची समस्या असलेली नवजात बालकं आणि उपचारांना प्रतिसाद देऊ शकत नसलेले 75 ते 80 वयोगटातील रुग्णांचा समावेश होता अशी माहिती नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली आहे। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह शिंदे फडणवीसांना टोला लगावलाय। अजित पवार आमच्या सोबत असताना नाराज नव्हते, त्यांना ज्यांच्या उरावर आणून बसवलं त्यांनी खरं तर नाराज व्हायला हवं असं उद्धव ठाकरे म्हणाले। तर दादा गद्दार आहेत का हे ठाकरेंनी जाहीर करावं असं आव्हान यावर उदय सामंत यांनी दिलंय। राहुल गांधींना रावण रूपात दाखवणाऱ्या पोस्टर विरोधात मुंबई काँग्रेसनं जोरदार आंदोलन केलंय। हे पोस्टर प्रकाशित करणाऱ्या भाजपच्या विरोधात यावेळी काँग्रेसच्या आक्रमक कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली। काँग्रेस कार्यकर्त्यांचा हा मोर्चा पोलिसांनी अडवला। भाजपच्या आयटी सेल प्रमुखावर तात्काळ गुन्हा दाखल करा अशी मागणी गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीनं केली आहे। राहुल गांधींना रावणाची उपमा देत भाजपच्या अधिकृत फेसबुक पेजवर त्यांचा 7 चेहरे असलेला फोटो पोस्ट करण्यात आला होता। या विरोधात गोंदिया जिल्ह्यात काँग्रेसनं निदर्शनं केली। काँग्रेस नेते राहुल गांधींना भाजप सोशल मीडियावर रावणाची उपमा दिल्याच्या विरोधात नागपुरात काँग्रेसतर्फे भाजप विरोधात निषेध आंदोलन करण्यात आलं। यावेळी भाजप विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा फोटो रावणाच्या वेशात व्हायरल केल्यामुळे काँग्रेस आक्रमक झाली आहे। त्याचा निषेध नोंदवण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन करत केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी केली आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे यांची भेट घेतली। सांगलीच्या आष्टामध्ये ही भेट झाली आहे। यामुळे अण्णासाहेब डांगे भाजपच्या वाटेवर जाणार का अशा चर्चा सुरू झाल्या आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या बालेकिल्ल्यात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं जोरदार शक्ती प्रदर्शन झालं। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इस्लामपूरमध्ये भाजपची महाविजय 2024 रॅली पार पडली आहे। भारतीय जनता पार्टीची ओबीसी जागर यात्रा गोंदिया जिल्ह्यात दाखल झाली आहे। भव्य बाईक रॅली काढत या जागर यात्रेचं स्वागत करण्यात आलं। यात गोंदिया भंडारा जिल्ह्यातील भाजप नेते तसंच कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले। रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत अदिती तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली। पालकमंत्री कोण यापेक्षा जिल्ह्याचा विकास महत्त्वाचा असल्याचं अदिती तटकरे म्हणाले। त्या अलिबागमध्ये बोलत होत्या। जळगावात राजपूत समाज आक्रमक झालाय। विविध मागण्यांसाठी राजपूत समाजाचं 5 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। न्याय मिळत नसल्यानं सरकारचा निषेध नोंदवण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी मुंडण केलं।
मराठा कुणबी प्रमाणपत्र समिती अध्यक्ष मराठवाड्याचा दौरा करणार आहेत. 11 ऑक्टोबरपासून माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्यासह समिती मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहे. 23 ऑक्टोबरपर्यंत हा दौरा असेल. मराठवाड्यात संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांचा प्रामुख्यानं ते दौरा करणार आहेत. आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी सरकारी नोकऱ्यांच्या खासगीकरणाला थेट विरोध केलाय. उद्याच्या काळात तुम्ही मराठा समाजाला आरक्षण द्याल, मात्र सरकारी नोकऱ्यांचं खासगीकरण झाल्यावर नोकऱ्यात शिल्लक राहणार नाही, त्यामुळे या आरक्षणाचा उपयोग काय, असा सवाल त्यांनी केलाय. 2000 रुपयांची नोट बँकेत जमा करण्याचा आणि दुसऱ्या नोटा बदलून घेण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे. आरबीआयनं सांगितल्याप्रमाणे 2000 रुपयांच्या 96% जास्त नोटा बँकेत जमा झाल्यात. त्यामुळे उर्वरित नोटा जमा करण्यासाठी आरबीआयनं दिलेल्या मुदतीची आजची अंतिम तारीख आहे. 12वी लेखी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया 9 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. 6 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत. नियमित विद्यार्थ्यांसाठी कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत अर्ज भरण्याची सोय करण्यात आली. 21 फेब्रुवारी ते 23 मार्च या कालावधीत 12वीची तर 1 ते 22 मार्च दरम्यान 10वीची लेखी परीक्षा होणार आहे. यंदा अंगणवाडी ताईंना दिवाळीपूर्वी भाऊबीज भेट मिळणार आहे. महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती दिली. दरवर्षी भाऊबीज भेट उशिरा मिळते, तोच विलंब टाळण्यासाठी विभागानं पूर्वतयारी सुरू केली. विशेष म्हणजे अंगणवाड्यांमध्ये 9 दिवस वेगवेगळ्या रंगांचा पोषण आहार दिला जाणार, असंही अदिती तटकरे यांनी सांगितलं. शेतकऱ्यांना दिवाळी अगोदर अग्रिम रक्कम मिळणार अशी माहिती लातूरमध्ये कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. शेतकऱ्यांना दिवाळी आधी 25% अग्रिम रक्कम दिली जाणार आहे. पंढरपूरमध्ये कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यक्रमात गोंधळ घालण्यात आला. कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या मेळाव्यात धनंजय मुंडे यांनी नुकत्याच आलेल्या 4 कायद्यांबद्दल सकारात्मक भूमिका घेतली आणि त्यावर उपस्थित कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी मुंडेंच्या वक्तव्यावर हरकत घेत गोंधळ घातला. लातूर जिल्ह्यातील मुरुडमध्ये आठवडी बाजारात टोमॅटोला भाव मिळत नसल्यानं संतप्त शेतकऱ्यांनी टोमॅटो मोफत वाटून अक्षरशः फेकून दिले. तर धाराशिवच्या कळंब तालुक्यातील निप्पाणी गावच्या शेतकऱ्यांनीही टोमॅटो फेकून दिले. सध्या टोमॅटोला 1 ते 2 रुपये प्रति किलोचा भाव मिळत असल्यानं लागवड खर्चही निघत नाहीये. बीडमध्ये शेतकरी कामगार पक्षानं माजलगावच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयावर आसूड मोर्चा काढला. दुष्काळ जाहीर करा, नुकसान भरपाई द्या, संपूर्ण कर्ज माफ करा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. या मागण्या मान्य न झाल्यास जिल्ह्यात मंत्र्याला फिरू देणार नाही असा इशाराही आंदोलकांनी दिलाय. बारामतीत स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि दूध उत्पादक शेतकरी दूध दरवाढी संदर्भात आक्रमक झाले. बारामती जेजुरी हायवेवर आंदोलकांनी 1 तास ठिय्या मांडत रस्ता रोखून धरला. दुधाला 40 रुपये हमखास भाव मिळावा या मागणीसाठी आंदोलक ठाम आहेत. नाशिकच्या निफाड साखर कारखान्याच्या कामगारांना थकीत देणी मिळावी यासह विविध मागण्यांसाठी कामगार आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. कामगारांची देणी आणि शेतकऱ्यांच्या ठेवी मिळत नाहीये, तोपर्यंत कारखाना चालू देणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला. उल्हासनगर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 20 मधील पाणी समस्येविरोधात नागरिकांनी धडक मोर्चा काढला. 6 महिन्यांपासून पाणी समस्या असतानाही प्रशासकीय अधिकारी दुर्लक्ष करत आहेत असा आरोप यावेळी नागरिकांनी केलाय. अहमदनगर जिल्ह्यात सुरू असलेल्या जलजीवन मिशनच्या कामाचा आढावा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतला. 110 गावांमध्ये सुरू असलेल्या जलजीवन मिशन योजनेच्या कामात त्रुटी आणि दिरंगाई होते. त्यामुळे विखे पाटील यांनी अधिकारी आणि ठेकेदारांना तातडीनं कामात सुधारणा करण्याच्या सूचना केल्या. टोल दरवाढी विरोधात ठाण्यात मनसे नेते अविनाश जाधव यांच्या उपोषणाला शासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्यानं मनसे कार्यकर्ते संतप्त झाले. त्यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या मांडला. शासनानं तोडगा काढला नाही तर खळखट्याचा मार्ग नाईलाजास्तव वापरावा लागेल असा इशारा मनसेनं दिलाय. नाशिक जिल्हा बँकेच्या नांदगाव शाखेत जमा रक्कम मिळण्याच्या मागणीसाठी बँकेतच शाळा भरवण्यात आली. साकोरातील कर्मवीर भाऊराव पाटील शाळेची या बँक शाखेत 15,56,000 रुपये जमा आहेत. मात्र पैशांअभावी शाळेच्या नव्या इमारतीचं काम अडलंय. त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांनी बँकेतच शाळा भरवली आहे. जालन्यातील केदारखेडा गावात पोलीस शेतीच्या वादाची दखल घेत नसल्यानं शेतकऱ्यानं मोबाईल टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलंय. पंडित महादूसिंग बिलगे असं या शेतकऱ्याचं नाव आहे. भावजे आणि पुतण्याविरोधात कारवाई होत नाही तोपर्यंत आपण खाली उतरणार नाही असं त्यानं सांगितलंय.
चंद्रपूर महापालिकेच्या कंत्राटी सफाई कामगारांनी महापालिका मुख्यालयासमोर काम बंद आंदोलन केलंय। सुमारे 600 कामगारांना कंत्राटदार बदलताच प्रति कामगार 100 रुपये कमी दिले जात आहेत। यासह इतरही मागण्यांसंदर्भात कामगारांनी काम बंद आंदोलन केलंय। भंडाऱ्याची उधळण म्हणजे